ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आज माझा नाही पण उद्या माझा नक्की आहे. राजकारणात असा संवाद सहसा ऐकायला मिळत नाही. कारण बहुतांश नेते बंडखोरांना धमक्या देतात, कारवाई करतात आणि त्यांच्यावर हल्ले चढवतात. पण मातोश्रीवरच्या खासदारांच्या बैठकीनंतरची उद्धव ठाकरे यांची भाषा वेगळी आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावले होते एकूण 9 खासदार, पण प्रत्यक्ष भेटीला आले अवघे 4 खासदार. उरलेले 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते असं उद्धव ठाकरे शिवसेनेकडून सांगण्यात आलं. पण खरं काय खोटं काय हे अजूनही खासदारांच्या माध्यमातून समजू शकलेलं नाही. आणि त्यामुळेच ज्यांना सोडून जायचं त्यांनी खुशाल जा ही उद्धव ठाकरेंची उद्विग्न भाषा त्यांच्या सध्याच्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब आहे असं म्हणायला वाव आहे. 4 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून 40 आमदार गेले, पक्ष फुटला, चिन्ह गेलं, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची खुर्चीही गेली. आता पुन्हा एकदा शिवसेना आपल्या इतिहासातल्या सर्वात दुसऱ्या मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. खरं तर आमदार गेले तेव्हा अनेकांनी म्हटलं होतं की शिवसेना संपली, पण लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 9 खासदार निवडून आणले, म्हणजेच अजूनही ठाकरे ब्रँडमध्ये ताकद होती. पण आता जर तेच खासदार पक्ष सोडत असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो. विशेष म्हणजे हे खासदार अचानक आकाशातून पडलेले नाहीत. शिवसेनेत नगरसेवक ते खासदार असा प्रवास करणारे असंख्य नेते आहेत. वर्षानुवर्षे संघटन उभी करून, पक्षातील काम करून, अनेकांना डावलून त्यांना तिकीट दिलं गेलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला. तेच जर आज पक्ष सोडण्याच्या चर्चेत असतील तर त्यामागे नक्की काय आहे? दबाव आहे, सत्तेचं आकर्षण आहे, भविष्यातील राजकीय गणित आहेत की काहीतरी अजून मोठं कारण आहे? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटातील खासदारांची गरज आहे का, की हा सगळा खेळ मानसशास्त्रीय दबावाचा खेळ आहे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांचा पक्ष फुटला, चिन्ह गेलं, नाव गेलं, 50 आमदार गेले, लाखो कार्यकर्ते गेले, ते उद्धव ठाकरे अजूनही उभे कसे आहेत? आता जर खासदारही गेले तर तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट ठरेल की नव्या अध्यायाची सुरुवात? आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे इतिहास. कारण हे सगळं पहिल्यांदाच घडत नाहीये. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही अनेक दिग्गज शिवसेना सोडून गेले. छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले होते, गणेश नाईक गेले, नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, असंख्य नेते गेले, पण शिवसेना उभी राहिली. उलट अनेकदा अधिक मजबूत झाली. गणेश नाईकांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर आनंद दिघेंनी गणेश नाईकांना धूळ चारली. गणेश नाईक आजही विसरू शकत नाहीत असा त्यांच्या आयुष्यातला पहिला पराभव आनंद दिघेंनी घडून आणला. नारायण राणे यांनीही बाळासाहेबांना मोठं आव्हान दिलं, पण कोकणात शिवसेनेने पुन्हा ताकद दाखवली. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली, मराठीचा मुद्दा घेतला, प्रचंड वातावरण निर्माण केलं, पण महापालिकांमध्ये अखेरीस शिवसेनाच वरचढ राहिली. म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या समोर उभं राहिलेलं संकट हे नवीन नाही. फरक एवढाच आहे की बाळासाहेबांच्या काळात विरोधक उघड होते, आज विरोधकांमध्ये शिवसैनिक तर आहेत, पण त्यातले बहुतेक आममतलबी आणि संधी साधू आहेत. उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणणारे, आम्ही ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ आहोत असं भासवणारे आणि ठाकरे ब्रँडच्या जोरावर निवडून आलेले शिवसैनिक आहेत. त्यामुळे जखम अधिक खोल आहे. मात्र हेही खरं आहे की बाळासाहेबांच्या काळात जेवढी गळती झाली त्यापेक्षा जास्त गळती उद्धव ठाकरे यांना सहन करावी लागली. 50 आमदार गेले, हजारो पदाधिकारी गेले, लाखो कार्यकर्ते गेले, 4 वर्ष सतत गळती सुरूच आहे आणि आता खासदारांच्या चर्चाही सुरू झाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरचा दबाव पूर्वीपेक्षा अधिक आहे. पण राजकारणात शेवटचा निर्णय संख्या घेत नाही, वातावरण घेतं. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. 2024 मध्ये ठाकरे गट 9 खासदार जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे आज ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून अंतिम निष्कर्ष काढणं धोकादायक ठरेल. आजची खरी लढाई खासदारांची नाही, आजची खरी लढाई प्रतिमेची आहे. उद्धव ठाकरे अजूनही लढाऊ नेता म्हणून उभे राहतात की सततच्या गळतीमुळे त्यांची प्रतिमा कमकुवत होते, यावर पुढचं राजकारण अवलंबून आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणतात की आज माझा नाही पण उद्या माझा आहे, तेव्हा ते केवळ भावनिक विधान नसतं, ती त्यांच्या राजकीय पुनरागमनाची आशा असते. आता इतिहासाची पुनरावृत्ती होते का? बाळासाहेबांप्रमाणे संकटातून ठाकरे शिवसेना पुन्हा अधिक मजबूत बाहेर पडते का? यावेळी महाराष्ट्र नवीन इतिहास लिहितो का?
या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही महिन्यात मिळतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पेक्षा मोठी कथा आज उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे आणि ही कथा अजून संपलेली नाही.